स्कॉलरशिपचे पेपर सोडवताना आपल्याला प्रश्न शेवटपर्यंत नीट वाचणं खूप महत्त्वाचं आहे, कारण बरेच मुलांचा स्कोर कमी यामुळेच होतो की ते प्रश्न नीट वाचत नाहीत शेवटपर्यंत. आपल्याला काय विचारलं आहे हे न कळायच्या आधीच ते गोल करायला जातात आणि उत्तर चुकून बसतात आणि स्कोअर देखील कमी होतो. म्हणून मुलांना मी तुम्हाला नेहमी सांगत आलेली की प्रश्न शेवटपर्यंत नीट वाचा आणि हे तुम्ही कायम लक्षात ठेवायचं आहे. तर पहा, आता प्रश्न काय आहे. व्यंकटेश अण्णांनी 5 झाडांची सरासरी 60 नारळ काढून ते प्रति 15 रुपये या दराने विकले. जर त्यांना 5,250 रुपये उत्पन्न मिळवायचे असेल तर 6व्या झाडाचे किती नारळ काढावे लागतील असं आपलं विचारलं आहे. म्हणजे 5 झाडाची सरासरी 60 नारळ काढलेले आहेत, म्हणजे एकूण 60 नारळ नाही काढलेले, तर 5 झाडांची सरासरी आपल्याला दिलेली आहे. याचा अर्थ एकूण किती नारळ काढले, 5 × 60 करायचं आपलं. 5 सख 30, 300 नारळ त्यांनी काढलेले आणि आपल्याला काय म्हणलेलं आहे, प्रति 15 रुपये दराने हे त्यांनी विकलेलं आहे. परंतु एवढ्या रुपयाचं त्यांना आणखी जास्त मिळवायचे असतील तर 6व्या झाडाचे किती नारळ काढावे लागतील हे आपल्याला विचारलं आहे. मग आधी आपण काढूयात की 5 झाडांचे जे काही नारळ आहे त्याचे किती पैसे होतात. मग 0, 15 त्रिक 45, 4,500 रुपये होतात. मग 4,500 रुपये आपल्याला यामधून वजा करायचं आहे. मग काय येणार उत्तर, 0, 5, 7, हातचा 1, 0, 750 रुपये त्यांना आणखी मिळवावे लागतील. यासाठी पहा विद्यार्थ्यांनो, किती नारळ त्यांना काढावे लागतील. मग एका नारळाचं रुपये किती आहे, 15. मग 15 त्रिक 15 पंचा 15 64 15 5 75, म्हणजे पहा एकूण 6व्या झाडांचे त्यांना 50 नारळ काढावे लागतील तरच त्यांना आणखीन जास्त 750 रुपये मिळतील. म्हणजेच एकूण एवढं त्यांना उत्पन्न मिळेल. म्हणजेच 50 नारळ या प्रश्नाचं बरोबर उत्तर 1 नंबरचा पर्याय या पर्यायाला विद्यार्थ्यांना तुम्हाला गोल करायचं आहे. प्रश्न समजून घ्यायचं आहे, काय विचारलं आपल्याला आणि त्यानुसार आपल्याला हे सोडवत जायचं आहे विद्यार्थ्यांना. त्यानंतर आगगाडी ज्या दिशेने जाते त्या बाजूला एक व्यक्ती एका खांबापासून 10 मीटर अंतरावर उभी आहे. 900 मीटर लांबीच्या ताशी 60 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या गाडीला त्या व्यक्तीला पार करण्यास किती वेळ लागेल असं म्हणलं आहे. एका खांबापासून, आणि खांब जे काय असतं, खांबाचं अंतर आपल्याला नगण्य मानायचं असतं. मग 10 मीटर अंतरावरती ती उभी आहे. मग आगगाडीची जी काही लांबी दिली ते देखील आपल्याला अंतरामध्ये मिळवावं लागतं. मग 900 अधिक 100 मीटर म्हणजे 1000 मीटर, 1000 म्हणजे 1 किलोमीटर झालं. मग 1 किलोमीटरला आपल्याला काय करायचं आहे, 60 भागायचं आहे. तर आपल्याला वेळ काढायचं आहे ना, वेळ काढण्यासाठी आपल्याला अंतर भागिले वेग करावं लागेल. मग आता पहा 1/60 हे काय झालं, तास झालं. मग 1/60 तासमध्ये आलेलं आहे, कारण हे किलोमीटर आहे. मग 60चं 60 हे आपल्याला कॅन्सल करावं लागतील. म्हणजेच 1 मिनिटाचा त्याला वेळ लागणार आहे. 1 मिनिट म्हणजेच किती, पहा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे, 60 सेकंद. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. म्हणून 1 नंबरचाच पर्याय बरोबर आहे मुलांना. या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला सोडवायचं आहे.